सूर्योदय कसला भारी एकदम लाल बुंद सुंदर अशी सकाळ झाले सर्वांसाठी जेबी ट्रेकरसाठी आणि बिस्किटसाठी इथं भानगड उडाले अर्ध राहिलं ते पण येस ट्रेक लीडर आहे. अरे एक नंबर लीड केलेले ट्रेक. आणि मग वरती आम्ही पहिला तारामती पोरांची तयारी चालू आहे. आता वाजलेत 2:30 वाजलेत. आम्ही 2:30 नाही 2:45 वाजेपर्यंत आपण आपली ट्रेक सुरू करू. गडाच्या पायथ्याशी तो आता आम्ही इथं आमचा ट्रेक चालू करणार आहे. तर मित्रांनो आम्ही आता गेटच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत आणि आमचा इकडनं ट्रेक चालू होणार आहे. तर मेन जो मंदिराचा स्पॉट आहे हरिश्चंद्रगडाचा तो आहे 3 किलोमीटर इथून. आणि बाकी इथे महाराष्ट्र शासनाचे काही नियम अटी लावलेत त्याचं योग्य ते पालन करा. आणि गडावर जेवढं स्वच्छता ठेवता येईल तेवढे स्वच्छता ठेवा. त्याचेच बोर्ड लावलेत बाकी काही नाही. आणि या साईडला पार्किंग पण आहे. सो बेसिकली गाड्या तुम्ही त्या साईडलाच लावू शकता. इकडे पण आहे पण हा बेस्ट आहे पार्किंगसाठी इकडे. तर मित्रांनो आपण आता ट्रेक चालू केले खाली गेटपासून. आणि अंदाजे आपला 1.5 तासचा ट्रेक आहे. जास्त असं उंच नाही 1400 फूट 1420 फूट आहे हा हरिश्चंद्रगड. आणि आपण आता तो एक्सप्लोअर करणार आहे. आम्ही असे 3 टप्पे पाडलेत. पुढे 2 जण आहेत मग 2 जण आहेत आणि आम्ही पाठी 2 जण सगळं हँडल करतो. बघूया आता कशी ट्रेक चालते आपली. आल्यानंतर म्हणजे एक 10 मिनिटाचा पॅच कव्हर केल्यानंतर आपल्याला जो मी खालून वॉटरफॉल दाखवला तो एक्झॅक्ट हा बघा इथून तिथे जायला आहे. तर तुम्ही मान्सून सीझनमध्ये येत आहे तर हा बेस्ट पॉईंट होईल तुमच्यासाठी. म्हणजे हरिश्चंद्रगड ट्रेक प्लस वॉटर पॉईंट. तर नक्कीच तुम्ही येऊन इथे एन्जॉय करू शकता. पण आता कसं थोडा हिवाळ्याचं सीझन चालू आहे त्यामुळं ही एक ट्रेक होते. पावसाळ्यातून एक बेस्ट असतो. तर अशा ट्रेक होतच राहतात. आणि हरिश्चंद्रगडाच्या लाईनमध्ये खूप सारे ट्रेक करण्यासारखे आहेत. खूप सारे गड आहेत. तर तुम्ही ट्रेकर्स म्हणजे ट्रेक करायची तुम्हाला आवड असेल तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता. तर मित्रांनो थोडं वरती आल्यावर ह्या रेलिंग्स आहेत बघा. इथे प्रॉपर असं बांधकाम केलं आहे जेणेकरून सेफलीरित्या वरती आपण गडावर सैर करू शकतो. आत्ताच नवीनच आहेत त्या रेलिंग्स. बाकी तिथे ते खाली होत्या त्या थोड्या जुन्या होत्या. म्हणजे एवढा पण जुन्या आणि मजबूत काम केलं जेणेकरून गाड्यावर सैर करणाऱ्यांचं
सोपं व्हावं. तर हे बघताय बघा, पूर्ण हा दरी आहे आणि त्याच्याबरोबर खालून आपण चाललो आहे. सेम जसं प्रबळगडला तुम्ही गेला असाल कलावंती दुर्गाच्या बाजूचा, तर सेम असाच रूट आहे तो पण तिथं तो पॅच रिस्की आहे थोडा. तिथून वरतून कधी कधी दगड कोसळण्याचे चान्सेस असतात, इथे पण मे बी असू शकतात, पण स्वतःची काळजी तेवढीच गरजेची आहे. तर मित्रांनो आता वाजलेत किती वाजले भावा? 4:17 4:17 वाजलेत. तर आपण एवढा पॅच पूर्ण केलेला आहे. पुढचा पॅच आहे तो आपण जायचं आपल्याला वरती. लगभग 1 तासाचं आहे ट्रॅव्हलिंग. हा. सो आपल्याला ही ट्रेक कम्प्लीट करायची आहे. कम्प्लीट करणारच आहोत आपण. अशी सनसेट बघायचं मेन. तर विषय आहे हो का? नो तयारात? यस. दॅट्स व्हॉट वी वांट. हाय सर. तर फायनली मित्रांनो आपण येऊन पोहोचलोय महादेव मंदिराच्या इकडे. पाठीमध्ये आपल्या पाठीमागे महादेव मंदिर दिसत तुम्हाला. तर इथे आपले मित्राचे विसावा खाण्यासाठी बसलेत. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. साहिल रेवले. साहिल रेवले हा आपला अवधूत पुकळे फोटोग्राफर आहे. सर तुम्हाला काय वाटतं एवढ्यापर्यंत पॅच कसा होता? जास्त कठीणही नव्हता. हां मला गेलं तरी सोपाच होता. हां आता जाऊ आम्ही मंदिरातून दर्शन. तर मित्रांनो आता फक्त 15 मिनिटाचा ट्रेक बाकी आहे. 10 ते 15 मिनिटाचा. ऑलमोस्ट सनसेट व्हायला आला आहे. थोड्याच वेळात सनसेट होईल. सो प्रयत्न करूया सनसेट कॅप्चर करायचा आपल्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो आम्ही आता ऑलमोस्ट टॉपला आलो आहे. हे बघताय इकडे आहे मंदिराचा नेक्स्ट पार्ट दाखवतो मी तुम्हाला. त्याआधी आम्ही जे खाली नाश्ता वगैरे केला त्यांचंच वरती देखील हॉटेल आहे, हॉटेल सह्याद्री करून. तर तुम्ही खाली खूप सारे हॉटेल आहेत, त्यापैकी त्यांचे दुसरं हॉटेल देखील इथे तुम्हाला अवेलेबल भेटेल. म्हणजे तुम्ही जर येत आहे ग्रुपने येत आहे तर सगळ्यांची अरेंजमेंट तुम्ही खालून बुक केली असेल तर इथे देखील त्यांची अरेंजमेंट असते. सोबत कॅम्पिंगसाठी येत आहे तरी हा बेस्ट एरिया आहे. ऑलमोस्ट लोक कॅम्पिंगसाठीच येतात कारण सकाळचा जो व्ह्यू आहे तो बघण्यासारखा असतो त्यासाठी, आणि संध्याकाळचा सनराईजचा आपला सनसेटचा. तर दोन्ही पॉईंटसाठी हा ट्रेक एकदम भन्नाट होतो. आणि पाठी बघता ही टोटल सगळी हॉटेल्स आहेत, सगळी सोय तुमची इथे केली जाते. फक्त इथे मेन प्रॉब्लेम आहे तो पाण्याचा. बहुतेक ठिकाणी पाण्याची टाकी आहेत पण ते तुम्ही यूज करू शकत नाही कारण ते एवढी स्वच्छता नाही आहेत. काही ठिकाणी आहेत, त्यासाठी तुम्ही तुमच्या बॅगेतून पर पर्सन तरी 2 बॉटल या तुम्हाला जेवढी कॅरी करता येईल तेवढी करू शकता आपल्यासाठी. कारण आणि तशी एवढी पाण्याची गरज लागत नाही पण स्वतःच्या सेफ्टीसाठी तुम्ही तेवढं करू शकता. बाकी पुढचा पार्ट मंदिराचा. चला तर मंदिरात जाऊया आणि त्याचे एकंदरीत शॉर्ट बघूया. बाकी अजून काय होतं ते होतच राहील. आणि खूप सारे लोक आलेत, बहुतेक कॅम्पिंगसाठी झालेत कारण ऑलमोस्ट आता 5:30 होतील आणि आता रिटर्न जाणं एवढं पॉसिबल नाही, म्हणजेच कॅम्पिंगसाठी झालेत. चल तर मित्रांनो चहा झाले आपली. चहा नाश्ता थोडा केला. चहा म्हणजे चहा नाश्ता नाही, चहा बिस्कुट खाल्ले थोडेफार. आणि आता जरा धावपळ चालू आहे कारण की आपल्याला सनसेट कवर करायचं आहे जो ऑलमोस्ट व्हायला आला आहे. बघूया आपल्याला कवर करता येतं का.
तर मित्रांनो आपण कोकणकड्याच्या सनसेट पॉईंट जवळ पोहोचलो आहे. हे बघा बॅक साईडला आहे सनसेट पॉईंट आणि खूप गर्दी आहे. आता एक कुठला तरी एरिया बघून मस्त शॉट घ्यावे लागेल. आणि इथे कॅम्पिंग देखील करू शकता. प्रत्येक शॉपचे इथे टेंट आहेत स्वतःचे. तर तुम्ही इथे ग्रुपने वगैरे कॅम्पिंग वगैरे पाठीमागे टेंट लावलेत म्हणजे सकाळचा सनराईज आणि आताचा सनसेट दोन्ही इथे एक्सप्लोर करू शकता. आणि काय पॉईंट भेटलाय बघा, पूर्ण फॉग आणि आता सनसेट होतोय आणि आपली पब्लिक वेट करते. स्वप्नीला सिनेमॅटिक शॉट घेतोय. सो त्याचं पेज आहे कोकणचं वेट, तिथे तुम्हाला बघायला भेटेल. त्याची देखील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन. आणि बाकी पब्लिक बघा किती आहे, अजून येईल. एक नंबर. सुंदर आहे मित्रांनो. फक्त सनसेट जर आता लवकर झाला पाहिजे. सगळे आतुरतेने थांबलेत. माझ्यासारखे भरपूर जण आहेत तिथे. फायनली वी आर हिअर. माझं स्वप्न आहे खरं म्हणा गेलं तर कोकणकडा बघायचा. आणि कोकणकडा बघायचं खरंच तुम्ही खरंच एकदा या इथे. अविस्मरणीय आहे. तर मित्रांनो असा होता सनसेटचा व्ह्यू कोकणकड्याचा. त्यानंतर उद्या आपण सनराईज बघायला जाणार आहोत. उद्या म्हणजे नेक्स्ट पार्टमध्ये. तर तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला भेटेल. तो आहे वरती तारामती साईडला. सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला तो पार्ट बघायला भेटेल आणि नवीन नवीन व्हिडिओ अशाच ट्रेकिंग संदर्भात बघायला भेटतील. बाय. फुल बाय ना. आपल्याला अजून नाईटचं एक्सप्लोअर करायचं आहे. तर मित्रांनो इथं आता बॉन फायरची तयारी होते. काय काय करावं लागतंय बघा. हे लाव फ्लॅश. अशा पद्धतीने पेटले आमची शेकोटी. दिसत नाही तरी पण ओरडतोय. तर बॉन फायर विथ म्युझिकचा शो झाल्यानंतर आम्ही आता जेवायला बसलोय. साईराम 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 साईराम. जास्त भुकेला खायला भेटे असे त्याची भिडलाय बघा. भिडलाय. नेटवर्क नाही आहे पण मजा आली, जाम मजा आली. आपला म्युझिक ऑपरेटर सुशांत जीवन. त्या साईडला अजून पब्लिक आहे आपली. आणि हे पाठी 4 टेंट, इकडे 2 टेंट आहेत. साई काय बोलतोय, कसं वाटतंय? आपली वेळ आली जेवायची भावा. साईराम जेवायची वेळ आली बाबा. लय वाट बघितली. थंडीबद्दल काय? थंडी तर भरपूर आहे. तर हा बघा, हा सध्याचा अशी कंडिशन आहे. थंडी खूप आहे. इकडे प्रशांत लाईट नाही, थोडी चार्जिंग वाली बल्ब आहेत. आणि पिंगला आलं हे काय बोलतात, हे काय बोलतात, पिठलं. आणि त्याच्यासोबत आहे भाकरी, एक एक्स्ट्रा आली. आणि सोबत आहे बारीक मुगाची भाजी, मटकी सॉरी मटकी. रोज खातो ना म्हणून माहिती आहे. कोण नाचणीची भाकरी ना, बाजरीची भाकरी.
आणि त्याच्यासोबत आहे लोणचं. काय बोलताय? तर मित्रांनो फायनली आपलं जेवण झालं. आता जेवण कसं होतं रे सांगा सगळ्यांना. एक नंबर खरंच खूप छान होतं. पोट भरून जेवायला होतं आणि मस्त होतं. फुल एकदम गावरान पद्धती. तिखट पण नव्हतं, गोड पण नव्हतं, एकदम मीडियम मस्त होतं. ओके जेवण खूप भारी होतं. आता वेळ आले ते काय बोलताय, काही जण बोलत होते तिखट आहे पण मस्त होतं. ते काय मुंबईचे आपले साधे सरळ माणसं. हॉटेल मॅनेजमेंट त्यांना तिखट काय काय जणांना तिखट लागलं आणि काय काय ना म्हणजे होतं मीडियम टाईप मध्ये. मला तर तिखट लागलं, मनाला लागली. तिखट होतं खूप, जेवण तिखट होतं. बाकी खूप भारी आहे. 7 दिवस झाला. जाळण दूर एकटच बघा तिखट आहे. हे कसं होतं जेवण, कसं होतं? पिठलं शेवट रे. पिठलं शेवट रे. मस्त होतं. शेवट ना. आणि मटकी एकदम नातकुळा पोटाशी आली. नातकुळा धूर काढत होती. तर फायनली फक्त आपली कमी होती ती ठेच्याची. हो हे सारखं बरोबर. ते तर आहेच, फक्त टीचरचे कमी होते. जेवण कसं होतं? जेवण एकदम भारी होतं. ते भाकरी, ज्वारीची भाकरी, पिठलं एकदम मस्त, एकदम जबरदस्त. नाही जबरदस्त होतं, एकदम जबरदस्त. ओके. तो आजचा दिवस झाला. तर उद्या आपण काय काय करणार आहे? पोहायचं पहिलं. सकाळी 5 वाजता पोहणार नाही, सकाळी 5 वाजता उठायचं आपल्याला. सो झोपायची सगळी तयारी झाली. टेंट मध्ये महादेवाचं दर्शन घ्यायचं. त्याच्यानंतर आपलं कोकण सनराईज नाही सॉरी तारामध्ये पिक करायचं, सनराईज बघायचं आपल्याला. आणि हरिश्चंद्रेश्वर मंदिर. ओके हा हरिश्चंद्र मंदिर. तर भेटूया सकाळीच भेटूया डायरेक्ट. आता आपण असे 2 पार्ट बनवणार आहे. सो उद्याचा दिवस पूर्णपणे भाग 2 मध्ये टाकूया. ह्या व्हिडिओचा आपण वेंड इथंच करूया. सो तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. टाटा, बाय बाय. गुड नाईट. शब्बा खैर. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. मयूर एकदा मयूर तुझे ऍक्शन होऊन होते. एकदा अगं ऐक ना.